श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सदाशिव पेठेतील फडकेवाल येथे झालेल्या शिबिरात महाराष्ट्रातील तब्बल 600 ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले। जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत हा उपक्रम सातत्याने सुरू असून महाराष्ट्राच्या विविध शहरातून तसेच ग्रामीण भागातून हे ज्येष्ठ नागरिक शिबिरासाठी पुण्यात आले होते। पिनॅकल इंडस्ट्रीज, भगवान महावीर विकलांग सहायता समिती आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या माध्यमातून 28,000हून अधिक गरजू रुग्णांना श्रवणयंत्र देण्यात आले आहेत। सातत्याने विविध शिबिरे आणि सुविधांचा रुग्णांना लाभ होत असून समाजाच्या तळागाळात पोहोचण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे। नुकतेच मोफत महाआरोग्य शिबिरात देखील हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्या पुढील उपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली। कानाच्या विकारांप्रमाणेच विविध आजार, कृत्रिम अवयव यासह सर्व प्रकारची वैद्यकीय मदत ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्ण सेवा अभियान अंतर्गत श्रवण यंत्र वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी फडकेवालमध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ 28,000 गरजूंना आपण या श्रवणयंत्राचं वाटप केलेलं आहे। नुसतं श्रवणयंत्राचं वाटप नाही केलं तर त्याबरोबर 6 महिने पुरेल इतके सेल देखील दिलेले आहेत आणि या कामाकरता आपल्याला एलेम्को इंडिया आणि आज सुधीर मेहता साहेबांची जी कंपनी आहे त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे। सुरुवातीच्या काळामध्ये ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील आपल्याला खूप मदत केली आणि आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले गरजवंत या ठिकाणी बाप्पांच्या या सेवेचा लाभ घ्यायला आलेले आहेत। आपल्या सर्वांना ते लातूर, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, अमरावती, नगर अशा सगळ्या वेगवेगळ्या भागांमधनं हे वृद्ध लोक किंवा ज्येष्ठ नागरिक हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या सर्वांना हे श्रवणयंत्र कसं मिळेल याचं नियोजन आपण केलेलं आहे। हे श्रवणयंत्र कसं वाटपायचं याची देखील तंत्रज्ञानामार्फत माहिती आपण या ठिकाणी देतो आहे आणि या संपूर्ण जय गणेश रुग्णसेवा अभियान आमचं जे पाहतात, जी व्यवस्था बघतात ते आमचे राजेंद्र परदेशी आणि त्यांची सर्व टीम, या सर्व टीमचं बरीच मेहनत त्यांनी या कामाकरता घेतलेली आहे। प्रति महिन्यातनं एक शिबिर या श्रवणयंत्र वाटपाचं आपण घेत असतो। आपल्या देखील माहितीतले जे गरजवंत असतील त्यांनी कृपया आमच्या ऑफिसमध्ये नावनोंदणी करावी। पुढच्या शिबिरात त्यांना देखील निश्चितपणे या श्रवणयंत्राचा लाभ घेता येईल। धन्यवाद। जय गणेश।